नमस्कार. मी आज पाटणूस म्हणजे विरा धरणाजवळ आलेलो आहे आणि या धरणामधून जी कुंडलिका नदी जातोय, या कुंडलिका नदीमधून 28 MLD पाणी हा पूर्णतः समुद्राकडे जातोय. आज पाणी आपण पनवेल महानगरपालिकेकडे वळवला तर आज जवळजवळ 50 वर्ष पनवेल महानगरपालिका, पनवेल ग्रामीण भाग यांना पूर्णतः पाणी पुरेल अशा पद्धतीचा मी मागच्या वेळी महानगरपालिकेचा नगरसेवक असताना 2020 साली आज सभेमध्येही विषय घेतला होता. तसा राज्य शासनाने महानगरपालिकेला त्याचं परिपत्रक सुद्धा काढलेलं आहे की जेणेकरून हा पाण्याचा जर हे मिळालं तर आपल्याला त्याचं पाण्याचं नियोजन पनवेल नगरपालिकेमध्ये आणि पनवेलमध्ये जे दुष्काळ पडत आहे, पाण्याची समस्या आहे, या समस्या मात होईल. माझी सरकारला एकच विनंती आहे पुन्हा एकदा की आपण हा पाणी म्हणजे निसर्गाने आपल्याला दिलेली देणगी आहे, या देणगीचं पाणी आपण पूर्णतः समुद्राकडे जातोय, याचा कुठेतरी पाण्याचा उपयोग व्हावा म्हणून मी आज स्वतः इथं भेट देण्यासाठी आलेलो आहे. वरती धरणावरती जाऊन आलो आणि आज कुंडलिका नदीजवळ आपल्याकडे उभा राहून आपल्याकडे एक लाईव्ह दाखवत आहे का एवढं शुद्ध पाणी आपण निसर्गाने दिलेलं पाणी आज आपण समुद्राकडे घालवत आहोत. याची कुठेही दक्षता घ्यावी लोकप्रतिनिधी, यासाठी मी आपल्याकडे विनंती करतो. हे बघा, आता मी तुम्हाला धरणही दाखवाय. उबई धरण उन्नई मधला म्हणजे विरा मधला पाणी हा पूर्णतः कुंडलिका नदीमध्ये जो वेस्ट पाणी जातोय त्याबद्दल तुम्हाला मी दाखवलं कशा पद्धतीने हा पाणी निसर्गाने दिलेला पाणी आपण समुद्राकडे जातोय. याची आपल्याला सरकारने दखल घ्यावी यासाठी मी स्वतः आलेलो आहे आणि हे तुम्हाला सुद्धा दाखवत आहे. याची कुठेही तरी महाराष्ट्र शासनाने आणि आपले लोकप्रतिनिधी जे आमदार आहेत पनवेल महानगरपालिकेचे, जे खासदार आहेत मावळमधले येणारे आता पुढे खासदार असतील, तर याची दखल घ्यावी यासाठी मी आलेलो आहे आणि आपल्याला दाखवत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.